नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये एक नवीन आणि धमाकेदार IPO येत आहे. HDB फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचा IPO 25 ते 27 जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी ओपन असणार आहे. ही कंपनी HDFC बँकेची सबसिडियरी कंपनी आहे. कंपनीची इश्यू 12,500 करोड इतकी असून यामध्ये 2,500 करोड इतका फ्रेश इश्यू आहे आणि 10,000 करोड इतका ऑफर फॉर सेल आहे. बाकी IPOचे डिटेल्स तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकता. HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी डायव्हर्सिफाईड NBFC कंपनी आहे, जी इंडिव्हिज्युअल, स्मॉल बिझनेसेस आणि रुरल भारतमध्ये लोन प्रोव्हाइड करते. या कंपनीचे तब्बल 19.2 मिलियन इतके कस्टमर असून 1771 फिजिकल ब्रँचेस भारतामध्ये अवेलेबल आहे. आता या कंपनीबद्दल थोड्या स्ट्रेंथ जाणून घ्या. पहिली म्हणजे स्ट्रॉंग पॅरेंट. HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी HDFC बँकेची सबसिडियरी कंपनी आहे. HDFC बँक ही भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. त्यामुळे HDFC बँकेकडून फंडिंग आणि HDFC बँकेच्या कस्टमरचा विश्वास हे दोन्ही या कंपनीला इझिली अवेलेबल होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे AAA क्रेडिट रेटिंग. या कंपनीला AAA क्रेडिट रेटिंग आहे, म्हणजेच या कंपनीचा क्रेडिट स्कोअर हा टॉप लेवलचा आहे. या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतील त्यांच्यासाठी खूप कमी रिस्क आहे. त्याचबरोबर या कंपनीला इझिली क्रेडिट अवेलेबल होऊ शकते. ही NBFC अशा लोकांना लोन प्रोव्हाइड करते ज्यांना सर्रास बँका इग्नोर करतात, सिबिल स्कोर कमी आहे. ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे अशा लोकांना ही NBFC बँकेपेक्षा हायर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये लोन प्रोव्हाइड करते. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल प्रेझेन्स. म्हणजे 1771 या फिजिकल ब्रँच जरी या बँक कंपनीच्या असल्या तरीही ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे कस्टमर दोन्ही प्रकारे लोनला अप्लाय करू शकतात. त्यामुळे फास्ट ऑप्शन कस्टमरसाठी अवेलेबल आहे. आता या कंपनीचे आपण विकनेसेस बघूया. पहिलं म्हणजे RBIच्या नवीन ड्राफ्टनुसार HDFC बँकेला या कंपनीतील स्टेक 20% पेक्षाही कमी करावा लागू शकतो. यामुळे HDFC बँकेचं ब्रँड नेम, कस्टमर आणि फंडिंग यावरती थोडा इफेक्ट येऊ शकतो. दुसरं म्हणजे कंपनीच्याकडे असे काही लोन आहेत जे वेळेवरती रिपे होत नाही आहेत. 2024 पेक्षा 2025 फायनान्शियल इयरमध्ये कंपनीचे नॉन परफॉर्मिंग असेट हे 2.26% वाढलेले आहे. फायनान्शियल इयर 2024 कंपनीने प्रॉफिट खूप कमवला होता, पण त्याच्या तुलनेत 2025 फायनान्शियल इयरमध्ये कंपनीचा प्रॉफिट हा 11% कमी झालेला आहे. आणि IPOला अप्लाय करताना अजून आपण एक पॅरामीटर बघतो, ते म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. याचं ग्रे मार्केट प्रीमियम हे 10% चालू आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमध्ये या IPO बद्दल डिमांड आपल्याला कमी दिसून येत आहे. या IPO बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या IPOला तुम्ही अप्लाय करणार आहात का नाही हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या नॉलेज हब या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.